रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं दिल्लीला सुद्धा झोडपून काढलंय आणि या पावसामुळे राजधानीमध्ये रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। अक्षरशः काही ठिकाणी सखल भाग आहे तिथे तलावाचं स्वरूप आलेलं आहे। या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। ही दृश्य दिल्लीतली आपण बघतोय। दृश्यमानतेवर परिणाम व्हावा इतक्या मुसळधार पावसाची ही दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, आत्ताची काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का? पाणी ओसरतंय का? सध्या पाऊस थांबलेला आहे दिल्लीमध्ये, मात्र काही भागामध्ये अजूनही पाऊस सुरू आहे। पुढील 5 दिवसासाठी दिल्लीमध्ये येलो अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने देण्यात आलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने पावसाला सुरुवात झाली त्यामुळे एक ढगाळ वातावरण दिल्लीमध्ये तयार झालेलं आहे। त्याचबरोबर आज रक्षाबंधन असल्यानं अनेक लोकांना आपल्या नातेवाईकांकडनं जाण्याची इच्छा असते। त्यामुळं सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी अनेक लोक या ठिकाणी, खास करून उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। तर त्या ठिकाणी आपल्या बहिणीकडे जाण्यासाठी अनेक भाऊ निघालेले असताना त्यांना या पावसामुळे रस्त्यात पाणी साचलेलं आहे त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर भारतामध्ये देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळतो। उत्तराखंडमध्ये आपण पाहिलं असेल ढगफुटी झाल्यानं अनेक लोक याच्यामध्ये वाहून गेल्याची माहिती गेल्या 3-4 दिवसापूर्वी आली होती। आता जर पाहिलं तर सध्याच्या घडीला दिल्लीमध्ये साधारण 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान झालेलं आहे। तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दिल्ली एनसीआर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर दिल्लीमध्ये लोकांना रस्त्यावरून जाण्यासाठी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। अगदी निश्चित। आणि त्यामुळे आता एकंदरीत पूर्ण पाणी ओसरेपर्यंत जनजीवन पूर्वपदावर यायला सुद्धा निश्चित वेळ जाईल। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शिवाजी।